तर गाईस फायनली आम्ही निघालो. तर आमची दीदी पण रेडी झालेली आहे आणि आता आम्ही चाललो डायरेक्ट फार्म हाऊसला. तुम्ही बघू शकता तर आमच्या किती गाड्या आहेत उभ्या आहेत. आम्ही सगळ्या रिक्षा वगैरे घेऊन चाललो. तर भेटूयात आपण A few moments later. आलेलो आहोत. तर आम्ही आमच्या रिक्षामध्ये आहेत आणि बाकीची पाठी मागून येतात आणि आमच्या रिक्षामध्ये आहेत आमचे पप्पा आणि हा आमचा दादा आहे. तर Many months later. तर गाईस आता आलेलो आहोत आम्ही डीमार्टला. थोडा काही थंडा बिंडा आम्हाला घ्यायचा आहे तर तो घ्यावाला. तर चला आपण घेऊयात थंड. त्याच्यात आम्ही आलो नगेट्स फ्राईज वगैरे घ्यायला. तर गाईस आम्ही डीमार्टला निघलेलो आहोत डायरेक्ट. आहे आमचा बंधू, याचं नुकताच लग्न झालेलं आहे आणि आम्ही जस्ट आलो आमच्या फार्म हाऊसला. चला आमच्या आत्या आणि वहिनीचं इथं भाजी कापतात. इथं चाललंय मशरूम पनीर आणि बटाटा पण त्याच्यामध्ये. काकी वहिनी आणि बसल्यात बसून सगळ्याला. तिची पोरगी एकदमच बारीक आहे त्याच्यामुळे हिला आऊट करता येत नाही. प्रांशू बघा तुम्ही जस्ट आलाय पूल मध्ये जाऊन आणि पक्का गार पडलाय. आणि ही आहे आमच्या प्रांशूची छोटीशी मम्मी. चला आता आपण जाऊयात पूल मध्ये. हिरो चाललो पूल मध्ये. तर चला जाऊयात सगळी. तर बघू शकता तुम्ही बाहेर सगळे आहेत. तर चला आता आपण जाऊयात पूल मध्ये. आता गाईस जस्ट पूल मधून बाहेर निघले आणि आम्ही बसलोय आमची दुसरी जानू दीदी सोबत. तर बघू आता जेवण होतंय आणि ते सगळे बसले. आमची मम्मी बसले तिथं. मी आलतो आमच्या रूम मध्ये. अजून बघू शकता आमची इथं बॅग किती आणि मी ओळीच आहे आणि बाहेर मम्मी आणि दीदी बसते भाकरी. चला मी तुम्हाला दाखवते. बघू शकता आमची मम्मी आणि दीदी बसते भाकरी आणि ही आहे आमची क्युटी क्युटी आत्या आणि ते सगळे मज्जा करतायत. इथं आम्ही सगळे बसलो जेवायला आणि आजचा बेत आहे आमटी भात आणि आमची आत्या जेवण वाढते आम्हाला आणि आमची मम्मी भाकरी वाढते. ईद स्पेशल सगळे जेवायला बसलेले आहेत आणि किंमा बिम्मा चावल बिवल आहे आमच्या ह्याच्यामध्ये. तर इथे सगळ्या बायका तर लेडीज जेवायला बसलेले आहेत आणि आम्ही जेवण वाढतोय. आता आम्ही चाललो वापस पाण्यामध्ये. चला खेळणार कबड्डी आणि या दीदीचं इथं ग्राउंड आखत आहेत आणि आमचे प्लेयर तुम्ही बघू शकता. हे सगळे प्लेयर आहेत आणि इकडे आमचे पप्पा इप्पा अशी सगळी बसले आहेत. तर आता फायनली आमचा ग्राउंड आखून होईल आणि मग आपण खेळूयात कबड्डी. Thousand years later. मी तिघीनीच मिळून मॅगी केला नाही. आता मी तिघीच एवढी मॅगी खाणार. गाईज आमचा भाऊ पण आम्हाला सामील झाला मॅगी खायला रात्री 2 वाजता. मुकडासारखी सगळी खायला घसरल्यात. हा बघा कोथिंबीरची पानं पण टाकली त्याच्यामध्ये. किती टाकली मी 4-5. गाईज आमचा मॅगी पोट न भरला पण इथं बघू शकता. आता आम्ही करतो नेक्स्ट रेसिपी आणि आता आमची पण आमची सामील आहे आणि आम्ही आता बनवत आहोत. काय बनवत आहोत आपण? फोडणीचा भात. आणि सगळे हसून हसून फुगाला. आम्ही आता फोडणीचा भात बनवतो 2 वाजता. आणि आमचा लायटरने आम्हाला लिहिलेला आहे दगा आणि इथं वापिस आम्ही आमच्या बंधूला मॅगी बनवून देत आहोत. आमचा भाऊ हिंटय. तर गाईस आमची माणसं झोपल्यात आणि आम्ही 4 जण चाललो विक्रमाला. तर बघूया
वो अलग ही लेवल का बंदा था। रहते हैं यार यहाँ पर, साला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम। तुम्ही बघू शकता 2:30 वाजलेत आणि आमचा भाऊ सगळ्यांना इथे घाबरत आहे. आमची टोली आहे पूर्ण. हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो, हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है। The next day. गाईज आमची सकाळ झालेली आहे. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तिथं सगळ्याशी बसले. तिथून सकाळी आम्ही रात्री 5 वाजता झोपलेत आणि आता जस्ट उठलो 9 वाजले होते. तर बघू. तर गाईज इथं सगळेजण करतात नाश्ता पोह्यांचा. जानू रेडी झाले स्विमिंग कॉस्ट्युम मध्ये. तर आम्ही करतोय फोटोशूट. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. तुमचं ब्रँड कोणतं आहे? तर गाईज आमची दुपारची जेवणाची तयारी झाली आणि आमची मम्मी कापते इथे कांदा आणि आमची आत्या काहीतरी तिकडे करते आणि आमची मम्मीचा लूक बघा आणि आमचा भाऊ ना असतोय बाबूला घेऊन. तुम्ही बघू शकता आमचे दादाचं बसले इथं टमाटा कांदा कापायला आणि ही एक आमची तिथे आहे आणि ही आमची एक वहिनी आहे. तर आणि आमच्या आत्या तिकडे पीठ मळते. तर गाईस आमच्या दीदीने आणले ब्रीझर दिसलंय का. जेवण आम्ही बसलो होतो तर इथे सगळेजण आता मस्त जेवायला. आता जेवायला मटण आणि भाकरी आणि इथे आम्ही सगळे Half hours later. संध्याकाळचे 5:30 आणि आता मी झालोय चेंज केल्याने. तुम्ही तोंड बघू शकता किती टॅनिंग झाले. तर आता सगळ्यांनी आम्ही ड्रेस एक मॅचिंग घातलेत. तर भेटतो रेडी होऊन आणि इथं अजून पण पावतान बघू शकता. आणि आमचा बाबू इथं जेवतोय. तर गाईज फायनली आम्ही रेडी झालो. Veo en tus ojos